माननीय सुप्रियाताई सुळे यशवंतराव चव्हाण कार्याध्यक्ष त्यांच्या संकल्पनेतून गेल्या 2 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू करण्यात आली आणि त्या निमित्ताने ज्या विविध कार्यशाळा होत आहेत त्यापैकी शिक्षण आणि साहित्याविषयीची कार्यशाळा आज बारामती येथे एडीटीच्या अटल इन्क्युबेशन सेंटरमध्ये होते आहे आणि त्या निमित्ताने आदरणीय साहेब कुमारजी केतकर, प्रकाश पोरे आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन या सगळ्या योजना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत आहे हे आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाचे आणि समाधानाचे. पुढच्या 3 दिवसामध्ये नव्या फेलोची निवड करतील आलेल्या प्रस्तावांमधून आणि त्याचबरोबर आधीच्या फेलोना त्यांनी जे काही लिखाण केलं आहे ते वाचून त्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करतील. मी आमच्या फेलोपैकी एक दोघांना बोलण्याची इथे विनंती करतो. आपल्याला वेळ फार कमी आहे. ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या सायन्स फिक्शनसाठी आपण त्यांची निवड केलेली आहे आणि AI वरती ते कादंबरी लिहितात, AI या थीमवरती. तर त्यांना मी विनंती करतो की 1-2 मिनिटात त्यांनी आपल्या लिखाणाबद्दल सांगावं. नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो वापर आहे त्याच्यावर आधारित ही कादंबरी आहे. त्याचं नाव मी परजीवी असं लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा जो डेटा तयार केल्यानंतर एक महत्वाकांक्षी राजकीय व्यक्ती याचा वापर कुठल्या लेवलला जाऊन करतात आणि मानवांना या AIच्या माध्यमातून हळूहळू गुलाम करण्याकडे घेऊन जातात आणि त्याच्यात ते माइंड फाईल नावाची जी संकल्पना आहे या डीप लर्निंग मधून पुढे आलेली त्याच्यातून त्यांना एकत्रित करून मानवावर नियंत्रण करतात आणि मशीन राज्य सुरू होतं आणि त्याच्यात हे सगळे कसे गुलाम बनतात याच्यावर ही कादंबरी आधारित आहे. तर गेल्या वर्षभरामध्ये आमची काही चर्चासत्र झाली आणि त्याच्यातून सुबोध जावडेकर आणि शरद नावरे सरांनी वेळोवेळी तपासणी करून आम्हाला ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत किंवा तांत्रिक संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो सफलपणे मांडता आलं. या फेलोशिपचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आम्हाला जे लिखाण केलेलं आहे त्याचे मेंटॉर उपलब्ध करून दिले. तो खूप चांगला आहे. त्यांना काय झालं की संकल्पना क्लिअर होण्यासाठी आपण काय करतोय याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला. त्यामुळे हा उपक्रम खूप महत्वाचा आणि फायदेशीर ठरतो आहे असं मला वाटतं. धन्यवाद. रश्मी राऊत यांनी या स्वतः व्यवसायाला डॉक्टर आहे आणि त्यांनी स्त्रियांचे आजार या विषयावरती एक नॉन फिक्शन स्वरूपाचं पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. तर त्या आपल्या समोर त्यांची कल्पना पुस्तकाची माहिती. नमस्कार, डॉक्टर रश्मी राऊत. मी मूळची नागपूरची आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर CMC वेल्लोरमधून शिकत असताना ग्रामीण भागामध्ये जे काही आता स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न बदलत चालले आहेत. म्हणजे पूर्वी रंगलेली गांधलेली अशी स्त्री जी होती आता ती ओबेसिटीकडे जाऊन तिचे मासिक पाळीवर जो आघात झाला आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या प्रजनन शक्तीवर जो एक मोठा आघात झाला आहे त्याच्याबद्दलचं ग्रामीण स्त्रीला समजावं आणि सुलभ भाषेमध्ये ते तिला कळून यावा की तिचा आजार काय आहे. तर तुम्ही स्टोरी स्वरूपात म्हणजे कथा स्वरूपात त्या आजाराची मांडणी केली आहे आणि पुढे त्याच्याबद्दल जी काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती मी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे. रोजच्या OPD मध्ये हे जे अनुभव येतात त्याचा याच्यामध्ये मी अंतर्भूत करायचा प्रयत्न केला आहे आणि मला ते सांगायला खूप छान वाटतं की मेंटर्सकडून हे जे इनपुट्स आहेत म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी ते एक डॉक्टर आहे, मी कसं लिखाण करणार आणि मी आता माझ्या 30शीत आहे. तर मला डोक्यात कधीच नव्हतं की आता जे समोर अगदी ज्वलंत प्रश्न दिसत आहेत की याच्याबद्दल मी 20 वर्षांनी लिहिलं असं मला वाटलं होतं. पण या फेलोशिपमुळे मी तरुण वयात पण या गोष्टींना मांडू शकते आहे. आणि या फेलोशिपचा उद्देश म्हणजे फक्त हे पुस्तक असं नव्हे तर या माहितीचा प्रत्येक पेशंटला जो माझ्याकडे पण येणार आहे किंवा कुठल्याही स्त्री डॉक्टरांकडे येणार आहे तिला पण अगदी सोप्या भाषेत तो समजावा अशा प्रकारे हा फायदा झालेला आहे. तर थँक्यू फॉर द फेलोशिप आणि मेंटर्सकडून जो सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. या फेलोशिपमध्ये सुरुवातीपासून आम्ही एक काळजी अशी घेतलेली आहे की त्या साहित्य प्रकारामधले तज्ज्ञ आम्ही आमच्यासोबत घेतलेले आहेत आणि ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात आमच्या फेलोना. निवड करण्यापासून तर पुस्तक तयार होईपर्यंत ते आमच्या सोबत असतात. तोपर्यंत नाटकासाठी आमच्यासोबत विजय केंद्रे, शफात खान आणि ज्येष्ठ रंगकर्मी राजीव नाईक या मंडळींनी आम्हाला सोबत केलेली. राजीव नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
तर त्यांना विनंती करतो की 2 मिनिटात त्यांनी फेलोशिप बद्दल त्यांच्या अनुभवांबद्दल साहेबांना सांगावं. नमस्कार, मी राजीव नाईक. 1989 मध्ये आमच्या छोट्याशा ग्रुपचं नाटक ताशकंदला जायला सिलेक्ट झालं आणि आमच्याकडे पैसे नव्हते. तर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहिलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्हाला पोशाख करायचे आहेत. आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आम्हाला 1 लाखाचा चेक आला. आणि मग काही कारणामुळे तो उत्सवच कॅन्सल झाला. पण मग आम्ही कळवलं की आम्हाला हे पैसे परत करायचे आहेत सरकारला. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आम्हाला पत्र आलं की असे काही शासनाने दिलेले पैसे परत करायची सोय नाही आहे, तर तुम्ही तुमच्या इतर नाटकाच्या कामाला वापरा. तर म्हणजे मुख्यमंत्री नाटक बघत होते, आम्ही बघितलं होतं त्यांना 1-2दा नाटकाच्या थिएटरमध्ये, म्हणून आम्ही हे साहस केलं. आता अशी पाळी आली तर काय करावा हा प्रश्न सूचना करतो की नाटक ही म्हणजे अशी कला आहे की बाप खाऊ घालीना आणि आई भीक मागू देईना. तसे साहित्यवाले म्हणतात काही प्रयोगवाले आहेत आणि प्रयोगवाले म्हणतात हे काय बाबा साहित्यवाले आहेत. तर आता इकडे ही नाटकं लिहून होतात ते चोपड्या छोट्या होतात. तर या अनुदानातला एक भाग करून त्यांचा पहिला प्रयोग पण करावा. म्हणजे दोन्ही कलांना न्याय देण्यासारखं होईल. आणि धन्यवाद. महत्वाचं राहिलं की हे मुख्यमंत्री कोण? मग ते पैसे तुम्ही परत केले नाही? नाही केले नाही. त्यांचे पत्र आलं तुम्ही वापरा. आणि 3 नाटकं केली. ही फेलोशिप ही कल्पना मुळात अभिनव आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची मराठीमध्ये ही एकमेव फेलोशिप आहे की जी क्रिएटिव्ह रायटिंगसाठी दिली जाते. तर ज्या मुख्यमंत्र्यांचा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनीच ही योजना सुरू केली आहे. यावर त्याचं साहित्यप्रेम आणि नाट्यप्रेम हे आपल्याला दिसून पुढच्या टप्प्याकडे बोलूया. मला वाटतं शिक्षणाविषयीची जी फेलोशिप आहे त्या संदर्भात आपली शिक्षणाचं हे 2रं वर्ष आहे आणि या वर्षी आपण 40 फेलोची निवड केली होती. 20 प्राथमिक आणि 20 माध्यमिक फेलोची आपण निवड केली होती. त्यापैकी 39 फेलोज आता आपला पूर्ण जो प्रस्ताव पाठवलेला होता त्याच्यावरती काम सुरू केले. ही 2री कार्यशाळा आहे. डॉक्टर हना जगताप आणि डॉक्टर केडगावकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आपले मेंटॉर आहेत विनय अनार, त्याच्यातून डॉक्टर कारंडे, श्रीकांत लक्ष्मीशंकर आणि अजूनही काही मेंटॉर आहेत ते त्यांना सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं काम करतात. मागच्या वर्षी जी फेलोशिप झाली होती त्याच्यातले 15 प्रकल्प आपण निवडले आणि त्या 15 प्रकल्पांना एकत्रित करून नवोपक्रमांची नवलनगरी नावानं आपण पुस्तक तयार केले. ते 26 नोव्हेंबरच्या आपल्या राज्यस्तरीय परिषदेच्या वेळेस आपण प्रकाशित करणार आहोत. आता मी जास्त वेळ घेत नाही. आमचे जे फेलोज आहेत बतुल शेख, मी यांना त्यांच्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. हॅलो एव्हरीवन. माझा प्रकल्पाचा टॉपिक आहे इनकलकेटिंग एंटरप्रेन्योरशिप अमंग स्टूडेंट्स. मुलांमध्ये बच्चों में एजुकेशन के साथ कुछ स्किल भी होती ही है, उनके कुछ हॉबीज होते हैं और उसी एजुकेशन उनकी हॉबी को बिजनेस में कैसे कन्वर्ट करना है उसकी मैंने एक छोटी सी कोशिश की हूँ. और इस फेलोशिप के थ्रू एजुकेशन के साथ ही एजुकेशन से रिलेटेड उनको जो भी हॉबीज है उसको उसमें बढ़ावा देने के लिए उन्हें अलग अलग मैंने मेथड्स बताए कि आप लोग वेस्ट मटेरियल से किस तरह से आपके हॉबीज के थ्रू बिजनेस कर सकते हो. जैसे कि स्क्रंचीज बनाना या क्ले के थ्रू ज्वेलरी बनाए. या एक स्टूडेंट है मेरी, उसके फादर सोफा के जो कवर है कुशन कवर वो बनाते थे. तो उनके पास वो वेस्ट मटेरियल बचता था तो उससे उस लड़की ने पाउच बनाना हमने सिखाया उसको. और वो पाउच सेल करती थी. वो उसने स्टूडेंट्स को सेल किए, टीचर्स को सेल किए और ऐसे सेल करते करते उसको एक बड़ी अपॉर्चुनिटी मिली और 100 पाउचेस का उसे ऑर्डर मिला. तो इस तरह से ये 5000 रुपीज का उसको एक ऑर्डर मिला और उस ऑर्डर को उसने कंप्लीट किया 15 अगस्त को. फिर इसके बाद जब 5 सितंबर आया टीचर्स डे
तो उसके लिए हमने बच्चों को पेपर से फ्लावर बनाने का एक आर्ट सिखाए और पेपर से फ्लावर बनाकर टीचर्स डे से पहले उन्होंने फ्लावर सेल किए, उसमें इन्वेस्टमेंट किया था हमने 500 रुपीज और उसमें प्रॉफिट हुआ 1000 रुपीज। तो इस तरह से बच्चों ने उनकी क्रिएटिविटी भी बढ़ी और बच्चों का जो स्क्रीन टाइम था, यानी कि सिटी में रहने वाले बच्चे अपने खाली वक्त में मोबाइल का ज्यादा इस्तेमाल करते हैं, तो उस मोबाइल के एडिक्शन को भी थोड़े से कम करने की कोशिश की गई है और उनका जो टेक्निकल नॉलेज है उसको मार्केटिंग के लिए किस तरह से यूज किया जाए, तो उसके लिए भी उनको बताया गया है। अभी तक हमने सिर्फ उनको प्रोडक्ट्स बनाने के लिए आइडिया दिए थे, अब मैंने उनको लोगो बनाने का भी सिखाई हूँ और उस लोगो के थ्रू अपने प्रोडक्ट्स सेल कर रहे हैं। कुछ बच्चों ने उनके पेरेंट्स के थ्रू इंस्टाग्राम से एडवर्टाइज करते हैं, ऑर्डर देते हैं और वो अच्छी तरह से सेल भी कर रहे हैं। और बार बार मैं उनको एकेडमिक साइड का भी रिमाइंडर देती हूँ कि आपको बिजनेस करना है, अलग अलग प्रोडक्ट बनाकर सेल करने हैं, लेकिन साथ में स्टडी भी करनी है। तो इस तरह से दोनों तरीके से उनके गाइड किया जा रहा है। थैंक यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी। शिक्षणाचे असे बरेच फेलोज आहेत, त्याच्या आपण 2-3 दिवसात गोष्टी ऐकणार आहोत। अनेक आहेत, आता या ताईंनी सांगितलं तसं आमचे पुढे नावाचे एक औरंगाबादच्या जालन्याला तांड्यावर काम करणारे शिक्षक होते, ते विद्यार्थी राहायचेच नाही, त्याच्यासाठी त्यांनी तो उद्योग तयार केले आणि ते जगदीश पुढे नावाच्या एका माणसाने जालन्यामध्ये त्या तांड्यावरची शाळा जी ते गेले तेव्हा 4-5 विद्यार्थी येणं मुश्किल होतं, ते आता 60 ते 70 लोकांनी करून मग तिथून ते गेले। असे अनेक शिक्षक आहेत, पण आता त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये वेळ जाईल, आपण 2 दिवस ऐकणार आहोत। तर आता या सगळ्यांच्या सोबत आदरणीय कुमार चिकेतकर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपल्या फेलोशिपच्या अंगाने एक 5 मिनिट आपल्याशी संवाद साधतील। त्याच्यानंतर पत्रकारांचं मी तुम्हाला म्हटलं मोठं संमेलन आहे, 1000हून अधिक महाराष्ट्रातले पत्रकार इथे आलेले आहेत, साहेबांनी सगळ्यांना तिथे जायचं आहे। तर कुमारजींच्या बोलण्यानंतर आपण त्यांना इथून जाण्यासाठी परवानगी देऊया। तर मी सरांना विनंती करतो की सरांनी बोला। आदरणीय पवार साहेब, वस्तुतः मी इथे आता आगातूक बोलायला उभा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक फार अप्रतिम लाभले। गणेश विस्पुते, करुणा गोखले, राजू नाईक, शरद नावरे, प्रज्ञा आहे, आमचे सगळे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे जे फेलोशिपच्या माध्यमातून प्रकल्प करताय ते अत्यंत आवश्यक आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण 11 कोटी लोकसंख्येमध्ये आणि एकूण मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन जगातली 12.5 कोटी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे कमी वाटतील, पण हे लँडमार्क असतात, हे पाथ ब्रेकर्स असतात। तर त्या अर्थाने तुम्ही सगळे पाथ ब्रेकर्स म्हणून काम करताय। आता आपल्या देशामध्ये एक क्लोजिंग ऑफ इंडियन माइंड असा एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे, म्हणजे आपली मनं बंदिस्त करण्याचा एक प्रोजेक्ट चालू आहे। त्या प्रकल्पाला पण फंडिंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्या प्रकल्पातून बाहेर पडण्यासाठी या प्रकल्पाचे, या सगळ्या फेलोशिपचा खूप मोठा उपयोग होईल, कारण आता असं दिसतंय आता आपण 2023 मध्ये आहोत, अजून बरोबर 67 वर्षांनी हे शतक संपेल। हे शतक संपलं म्हणजे त्यावेळेला आता जे फेलोशिप विनर्स आहेत किंवा जे जन्माला आलेली मुलं नाहीयेत किंवा जी जन्माला आज येतील ती त्यावेळेला 67 वर्षाची असतील आणि त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये जे आपण देऊन जाणार आहोत ते फक्त प्रामुख्याने काय देणार आहोत तर संकल्पना। त्यांना ज्या संकल्पना मिळतील, त्यांना जे विचार मिळतील ते महत्वाचे आहेत आणि ते महत्वाचे संकल्पना आणि विचार निर्माण करणं हेच मला वाटतं मुख्य सिव्हिलायझेशनचं, कोणत्याही सिव्हिलायझेशनचं काम असतं। आता सुद्धा असं म्हणतात, थोडस विषयात करतो, आता सुद्धा असं म्हणतात की जे जे काही युरोपामध्ये घडलं किंवा अमेरिकेमध्ये घडलं, जे जे काही युरोपात घडलं आणि ते प्रगत देश झाले, पुढे गेले असं म्हणतो। आपण आता कायम अभिमानाने सांगतो की आमची मुलं अमेरिकेत आहेत, आमची मुलं फिनलँडमध्ये आहेत, आमची मुलं लंडनमध्ये आहेत, हे जे सांगतो ते त्या प्रगत देशांचा संदर्भ देऊन सांगतो। ते जे प्रगत देश आहेत त्यांची पायाभरणी ही ग्रीसमध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस कंपनीने केली। त्यावेळेला त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या त्यांना कुठे माहिती होतं की त्याचा नंतर परिणाम इतका मोठा होणार आहे की सगळ्या जगावरती राज्य करतील किंवा वैचारिक पद्धतीने, साम्राज्य अशा अर्थात नाही, त्यांनी तिकडे ते निर्माण केलं। भारतामध्ये सुद्धा चिकार मोठे मोठे प्रकल्प, मोठे मोठे विद्वान, संत, मुनी, ऋषी होत गेलेले आहेत, त्यांनी पण खूप संकल्पना मांडलेल्या आहेत। परंतु दुर्दैवाने हे दोन्ही ग्रीकांचे असतील किंवा आपले असतील याच्यापेक्षा आता काहीतरी आपण वेगळंच करायला बघतोय, म्हणजे आता डार्विनच नको वगैरे असं आपण म्हणायला लागलेलो।
तर डार्विनच तपासून चालणार नाही, कारण आता जगामध्ये डार्विन आईन्स्टाईन यांच्या पलीकडे आपल्याला काही जाता येणार नाहीये. डार्विन आईन्स्टाईन हे आवश्यक आहे. स्वतः डार्विन आणि आईन्स्टाईन असं म्हणले असते की केवळ आमच्या पुढे थांबू नका, आम्ही ते प्रकल्प आम्हाला पुढे फेलोशिप दिला नाही, पण आम्ही ते प्रकल्प म्हणूनच राबवले. मला असं वाटतं तशा प्रकारे ज्ञानप्रसार करणं, तशा प्रकारे विचार आणि संकल्पना समृद्ध करत राहणं हे आपलं सर्वांचं आता हयात असलेल्या पिढ्यांचं काम आहे. ते शरद पवारांच्या या प्रकल्पामधनं आणि याचे सुरू फेलोशिप मधनं होतंय याचा मला व्यक्तिशः अतिशय आनंद आहे. इतक्या चांगल्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसोबत मी मार्गदर्शन करण्याची प्रज्ञा मला नाही आणि त्यामुळे मी तसं करणार पण नाही. मी फक्त याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि पवारांचे आभार मानतो. थँक्यू. चला चला चलो